नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आपण आता मी नेहमी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. म्हणजे राशीबद्दल असू दे, वास्तुशास्त्रासंबंधित असू दे, कोणतेही व्हिडिओ जे तुमच्या फायद्यासंबंधित आहे, तर मी ते तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि खूप छान असा प्रतिसाद मिळत आहे मला. त्यासाठी खूप खूप तुमचे मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. तर आज सुद्धा मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मकर राशीबद्दल. तर विशेषतः मार्च महिन्यात मकर राशीच्या लोकांसाठी कोणते ग्रहयोग तयार होत आहेत आणि त्याचा पुढील 3 ते 4 महिन्यांवर कसा परिणाम होणार आहे, हे आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, मकर राशीच्या लोकांसाठी हा मार्च महिना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या महिन्यात काही ग्रहांची अशी स्थिती तयार होत आहे की त्याचा जो फायदा आहे तो तुम्हाला केवळ या महिन्यातच नाही, तर पुढील काही अनेक म्हणजे 4 महिन्यांपर्यंत मिळू शकतो. कधी कधी बघा, आपल्या आयुष्यात असं काही घडतं की आपल्याला खूप टेन्शन येतं किंवा आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, तरी आपल्याला त्रास होत असतो. आपण खूप प्रयत्न करतो, पण तरीही आपल्याला पाहिजे ते अपेक्षित यश मिळत नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला वाटतं की आपल्याकडून काहीच होत नाही किंवा परिस्थिती आपल्या विरोधात आहे. अनेक वेळा लोक देखील आपल्याला असं म्हणतात की तुझ्याकडून काहीच होणं शक्य नाही, तुझ्याकडून काहीच होणार नाही, असेही आपल्याला लोक बोलत असतात. परंतु मित्रांनो बघा, ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा ग्रहांची स्थिती अनुकूल होते तेव्हा परिस्थिती अचानक बदलू लागते, भाग्य आपली साथ देऊ लागते. अशा वेळी संधी स्वतःहून तुमच्याकडे येतात. कधी कधी एखादं काम असं घडतं की तुमचं नाव पुढे येऊ लागतं, समाजात तुमचा मान सन्मान तुम्हाला मिळू लागतो, वाढू लागतो, आर्थिक लाभही तुम्हाला मिळू लागतात. तर हे सगळं ग्रहस्थिती चेंज झाल्यामुळे होऊ शकतं. तर आता पाहूया की मार्च महिन्यात मकर राशीसाठी असा कोणता ग्रहयोग तयार होत आहे. तर प्रथम आपण बोलूया गुरुग्रहाबद्दल. मित्रांनो बघा, गुरुग्रह आता पहिलं म्हणजे वक्री अवस्थेत होता, पण काल म्हणजे 11 मार्च पासून गुरु मार्गी झालेला आहे. ज्योतिषशास्त्रात गुरुग्रह मार्गी होणे अत्यंत शुभ मानलं जातं. कारण गुरु मार्गी होताच आपल्या जीवनातील अनेक अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात आणि आपल्याला एक प्रकारे यशाचे मार्ग मिळू लागतात. यशाचे मार्ग आपल्यासाठी खोलू लागतात. तर मकर राशीसाठी गुरुग्रह 6व्या भावात म्हणजेच रोग, कर्ज, शत्रू आणि नोकरीच्या घरात मार्गी होणार आहे. बरोबर? तर 6वा भाव हा काही अडचणींचा भाव मानला जातो. कारण बघा, पण जेव्हा येथे गुरुसारखा शुभ ग्रह मार्गी होतो, तेव्हा त्या अडचणींवर मात करण्याची शक्ती आपल्याला मिळते. ओके, तर प्रथम आपण बघूया तुमची नोकरी आणि करिअर बद्दल. या संदर्भात मी थोडीशी माहिती देते. जर तुमची नोकरी तुम्हाला लागत नसेल, म्हणजे जी तुम्हाला हवी आहे नोकरी, ती मनासारखी नोकरी मिळत नाहीये किंवा तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरी शोधत असाल, तर मार्च ते मे या काळात तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. काही लोकांना नवीन नोकरी मिळू शकते, प्रमोशन होऊ शकतं किंवा पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना मनासारखी नोकरी इथे नक्कीच मिळू शकते. त्यासाठी तुम्ही प्रयत्न अजिबात सोडू नका, प्रयत्न करत राहा. त्यानंतर येथे मी बोलते कर्ज आणि आर्थिक व्यवहार, आर्थिक परिस्थिती. जर तुमच्यावर काही कर्ज असेल किंवा तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील, तर त्या बाबतीतही परिस्थिती इथे सुधारू शकते. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात या काळामध्ये. तर रोगांच्या बाबतीतही मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की हा जो काळ आहे तो तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. एखादा जुना आजार तुम्हाला असेल किंवा आरोग्याच्या काही समस्या तुमच्यामध्ये असतील, तर त्या हळूहळू या काळामध्ये कमी होऊ शकतात. आपल्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्यायची आहे. आता बोलूया शत्रूंबद्दल. तर 6वा भाव हा शत्रूंचा देखील भाव आहे. त्यामुळे काही लोक तुमच्या प्रगतीमुळे त्यांना खूप राग येत असेल, त्यांना आतून ईर्ष्या वाटत असेल की हा कसं काय पुढे जातोय, ह्याची प्रगती एवढी कशी काय पटापट होते. कदाचित काही लोक तुमच्याविषयी नकारात्मक विचार करू शकतात. पण इथे मित्रांनो घाबरण्याची गरज नाही, कारण गुरुची कृपा तुमच्यावर आहे. त्यामुळे ते लोक तुमचं काहीही नुकसान करू शकणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी कोणीही करूच नये.
असं मी सांगेन. कारण तुमच्या आयुष्यातील बघा चांगल्या गोष्टी आहे ती प्रत्येकाला सांगण्याची अजिबात गरज नाही. जे लोक तुमच्या प्रगतीमुळे खूप टेन्शनमध्ये येतात की हा कसा काय पुढे जातो आणि त्यांच्यापासून तुम्ही थोडं अंतर ठेवणं योग्यच तुमच्यासाठी ठरणार आहे. आता पाहूया गुरुची दृष्टी कोणत्या भावांवर पडत आहे. तर गुरुची दृष्टी कुठे पडते बघा, 10वा भाव, 12व्या भावावर पडते. बघा 10वा भाव हा करिअर आणि कर्माचा भाव आहे. ओके. आणि गुरुची शुभ दृष्टी या भावावर पडल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. तुमचे वडील आहेत त्यांच्याशी थोडंसं इथे मतभेद होऊ शकतं. पण जर तुम्ही नोकरी करत असाल, प्रमोशन किंवा जबाबदारी वाढण्याची तुमची इथे शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायात वाढ दिसू शकते. 10वा भाव हा बदलांचा भाव देखील आहे. त्यामुळे काही लोकांच्या कामात इथे बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ बघा, कामाची जागा बदलू शकते, तुमचं पद बदलू शकतं किंवा कामाचे स्वरूप ते बदलू शकतं. पण हे जे बदल आहे ते तुमच्या हिताचे ठरणार इथे आहेत. ओके. तर आता बोलूया 12व्या भावावर, म्हणजे 12व्या भावावर पडणाऱ्या गुरुच्या दृष्टीबद्दल. 12वा भाव हा विदेश प्रवास, खर्च यांच्याशी संबंधित असतो. जर तुमचे काम विदेशाशी संबंधित असेल, जसे की इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑनलाईन व्यवसाय असू दे, ट्रॅव्हल्स, सोशल मीडिया किंवा एक प्रकारे आंतरराष्ट्रीय संपर्क, तर त्या क्षेत्रात तुम्हाला चांगली प्रगती इथे मिळू शकते. काही लोकांना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तर तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला इथे संधी मिळू शकते. शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी इथे तुमची संधी तुम्हाला मिळू शकते. 12वा भाव खर्चाचा देखील भाव मानला जातो. पण या काळात येणारे जे खर्च असतील ते बहुधा बघा फायद्याचे किंवा म्हणजे तुम्हाला आवश्यक असतील त्यासाठी असतील. जसं की व्यवसायासाठी, प्रवासासाठी किंवा जीवनातील सुखसोयींसाठी हा जो खर्च असेल तो होऊ शकतो. याशिवाय मित्रांनो, मार्च महिन्यात शुक्र ग्रह तुमचा उच्च राशीत जाणार आहे आणि ते 3ऱ्या भावात मजबूत होणार आहे. 3रा भाव हा आपला सोशल मीडिया, ऑनलाईन काम किंवा मीडिया क्षेत्रांशी संबंधित असतो. जर म्हणजे तुमचं काम या क्षेत्रांशी संबंधित असेल तर तुम्हाला विशेष यश मिळू शकतं. तसेच मित्रांनो, बुध ग्रह हा देखील मार्गी होणार आहे, ज्यामुळे तुमची बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता आणि व्यावसायिक विचारसरणी अधिक मजबूत होईल. आणि विशेषतः जे लोक बघा अकाउंटचं काम करतायत, फायनान्स, बिझनेस किंवा ते दुसऱ्या कोणत्या तरी बौद्धिक काम करत असतील तर त्यांच्यासाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. एकंदरीत सांगायचं झालं तर मित्रांनो, हा जो मार्च ते मे हा जो काळ आहे तो मकर राशीसाठी खूप महत्वाचा आणि प्रगतीचा ठरणार आहे. ग्रहांची साथ तुम्हाला इतके जबरदस्त मिळत आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मेहनत थांबवू नका. मेहनतीशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. जेव्हा मेहनत असेल, भाग्य आणि ग्रहांची साथ एकत्र येते, तेव्हा व्यक्ती आयुष्यात खूप 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 पुढे जाऊ शकतो. आता शेवटी आपण उपायाबद्दल बोलूया. तर मकर राशीच्या लोकांनी हे जे मी उपाय सांगत आहे ते केले तर अधिक चांगलं त्यांना परिणाम मिळू शकतं. तर बघा, गुलाबाच्या अत्तराचा वापर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचा आहे आणि शक्य असल्यास तुम्हाला एकदम गडद कलर नाही तर एकदम फिकट कलर रंगाचे म्हणजे पेस्टल रंगाचे कपडे इथे तुम्हाला घालायचे आहेत. आणि सकाळी लवकर उठून तुम्हाला सूर्यमंत्र किंवा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे, सूर्याला जल अर्पण करायचे. तर हे उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील आणि ग्रहांच्या शुभ प्रभावाला अधिक बळ देतील. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर राशीसाठी मार्च ते मे पर्यंतचा काळ कसा असेल हे अगदी मी सविस्तर समजावून सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आशा करते की ही जी माहिती आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी माझी एक मनातून खात्री आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर लोकांसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय माता दी, हर हर महादेव जे तुम्हाला योग्य वाटेल, ज्या तुमच्या इष्टदेवता आहेत त्यांचं नामस्मरण फक्त एकदा कमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवेल. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. हर हर महादेव. जय माता दी. धन्यवाद.